खराच्या ईशानेश्वर मंदिराच्या शिवनिका संस्थांवरच्या संचालकांची चौकशी झाली। 3 संचालकांची एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। संचालकांची एसआयटी कडून अशोक खरात समक्ष चौकशी झाली। खरातनं महिलांच्या लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणूक केली, मोठी माया जमवल्याची एसआयटी कडे माहिती आहे। खरातनं भक्तांना पूजा विधीच्या नावानं त्यांच्याकडून लाखो रुपये उकळलेत। आता संचालकांनी एसआयटी कडून अशोक खरात समक्ष चौकशी केलेली आहे। ईशानेश्वर मंदिरातल्या संचालकांची एसआयटीनं आता तपासणी केली आहे। शिवनिका संस्थांवरच्या संचालकांची ही चौकशी झाली आणि महत्त्वाचं म्हणजे अशोक खराच्या समोर चौकशी करण्यात आली। 3 संचालकांची एसआयटी कडून यावेळी सखोल अशी चौकशी करण्यात आली। अशोक खरात समोरच ही चौकशी झाली, त्यामुळे चौकशीतून नेमकं काय समोर आलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, खरं तर या सगळ्या संचालकांची अशोक खरात याच्या समोरच चौकशी झाली, चौकशीतून नेमके काय अपडेट्स समोर आले? कल्याणी, काल अशोक खरातला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणखीन एकदा एसआयटीच्या तपासाला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। जे शिवनिका संस्था ही जी ट्रस्ट आहे, अशोक खरातनी या ट्रस्टची स्थापना केलेली होती। काही विश्वस्त या ट्रस्टवरती आहेत आणि याच विश्वस्तांची चौकशी काल जे एसआयटीने केल्याची माहिती आहे। कारण गेल्या काही वर्षांमध्ये अशोक खरातने मोठ्या प्रमाणात या ट्रस्टच्या माध्यमातून जे आहेत पैशांचं जे उलाढाल केलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती आहे आणि मोठ्या प्रमाणात माया सुद्धा अशोक खरातने जमवलेला आहे असंही संशय आतापर्यंत अनेक या अशोक खरातचे कारनामे समोर आलेले आहेत। या शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार कशा प्रकारे जे होत होते, खरं तर या संदर्भात या विश्वस्तांची जी चौकशी आहे ती एसआयटी कडनं करण्यात आलेली आहे। आणि विशेष म्हणजे अशोक खरात आणि हे विश्वस्त असे समोरासमोर ही संपूर्णपणे चौकशी झालेली आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि काही आर्थिक व्यवहारांसंदर्भात विश्वस्तांनी एसआयटीला सुद्धा माहिती दिलेली आहे अशाही पद्धतीचं माहिती मिळते। आजही या सगळ्या संदर्भात आणखीन चौकशी केलं जाईल अशाही पद्धतीचं माहिती आहे। अशोक खरातच्या संदर्भात आणखीन काही लोक आहेत, त्या लोकांची आज चौकशी केली जाईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे अशोक खरातच्या या संपूर्ण प्रकरणाला जो तपास आहे त्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतंय। किरण, या 3 संचालकांची एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। शिवनिका संस्थांवर हे विश्वस्त किती वर्षापासून काम पाहत होते? गेल्या काही वर्षांपासून हे विश्वस्त काम पाहत होते अशा पद्धतीचं माहिती आहे। एकूण या ट्रस्टवरती 7 विश्वस्त आहेत आणि त्यापैकी काही संचालकांची आणि विश्वस्तांची ही एसआयटी कडनं चौकशी केलेली आहे। आणि प्रामुख्याने जो आर्थिक व्यवहार या ट्रस्टच्या माध्यमातून एकूणच केला गेलेला आहे त्या संदर्भात संपूर्णपणे चौकशी होती। ज्या अगदी लाखांमध्ये व्यवहार होता तो मागच्या काही वर्षांमध्ये करोडो रुपयांचा जो व्यवहार आहे तो या ट्रस्टच्या माध्यमातून झालेला आहे अशा पद्धतीचं संशय आहे। आणि त्याच अनुषंगाने ही संपूर्ण चौकशी झालेली आहे। कारण अशोक खरातने धार्मिक विधी असेल किंवा जे दागोरी हे विधी असेल अशा विधींच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गंडा हे भक्तांना घातलेला आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात व्यवहार या अशोक खरातने केलेला आहे अशा पद्धतीचं संशय आहे। आणि त्याच व्यवहारांची जी चौकशी आहे ते या संस्थांच्या विश्वस्तांकडनं घेतला जातो। नक्कीच, त्यामुळे या एसआयटी चौकशीतून नेमके काय आर्थिक धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर खराच्या ईशानेश्वर मंदिराच्या शिवनिका संस्थावरच्या संचालकांची आता चौकशी झाली। अशोक खराच्या समक्षच हे चौकशी झाल्याची माहिती समोर येते।